जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी नम्रता गायकवाड आणि वायपी अकॅडमी मध्ये तुमचं सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत। आपण जो टॉपिक आता आज घेणार आहोत तो चालू घडामोडीबद्दल। मित्रांनो, चालू घडामोडीबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर चालू घडामोडी हा असा टॉपिक आहे की जो मॅक्झिमम जर म्हटलं तर कंटिन्युअसली मोठा आवाका आहे, ठीक आहे, आणि त्याचा अभ्यास करणं अतिशय अवघड असतं। का अवघड असतं? कारण की चालू घडामोडीचा अभ्यास करणं म्हणजेच आपल्याला रेग्युलरली अपडेट राहणं गरजेचं असतं आणि कधी कधी आपलं रेग्युलरली अपडेट राहत नाही आणि त्यामुळे पोलीस भरती असेल, महाड भरती असेल, याच्यामध्ये जे काही प्रश्न विचारतात जास्तीत जास्त सरळ सेवा भरतीमध्ये तुम्ही कोणतीही एक्झाम द्या, त्या एक्झाम मध्ये तर जास्तीत जास्त कोणत्याही विषयावरती प्रश्न विचारले जात असतील तर ते चालू घडामोडीला रिलेटेडच असतात। परंतु आपण जास्तीत जास्त चालू घडामोडीमध्ये अपडेट नसल्यामुळे प्रश्न असा होतो की प्रश्नपत्रिकेमध्ये आपण ऍक्युरेट आन्सर देऊ शकत नाही आणि तिथे आपला स्कोर हा कमी येतो। त्यामुळे मित्रांनो, त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट म्हणजे ही गोष्ट आहे की आपल्याला चालू घडामोडीबद्दल रेग्युलरली अपडेट राहणं खूप गरजेचं आहे। आपण न्यूजपेपर वगैरे ऑनलाईन सगळ्या गोष्टी तुम्ही पाहतात, ठीक आहे, परंतु कधी कधी असं होतं की फक्त ते रीड करणं किंवा फक्त पाहणं हे इम्पॉर्टंट नाही, तर त्याच्याबरोबरच त्याच्यावरती अल्टरनेटिव्ह प्रश्न कसे येतात हे जाणून घेणं पण गरजेचं आहे। कारण आपण फक्त एक रट्टा मार केल्यानंतर काही चालू घडामोडी आपल्या डोक्यात पेपरपर्यंत राहतील अशी गोष्ट नाही। त्यामुळे आपण जे काही रेग्युलरली चालू घडामोडी घेणार आहोत त्याच्यामध्ये प्रश्न कसे विचारले जातात आणि आपण त्याची आन्सर कशी दिली पाहिजेत याबद्दलही डिस्कशन होईल। तुम्हाला तुमच्या जवळून तुम्हाला समजलं जाईल, तुमच्या प्रॉब्लेमला समजलं जाईल आणि त्यानुसार सोल्युशन दिलं जाईल, ठीक आहे। तर रेग्युलरली आपले हे क्लासेस चालू घडामोडीचे असणार आहेत, रेग्युलरली सगळ्यांनी प्रेझेंट राहायचं आहे आणि रेग्युलरली व्हिडिओ पाहत राहा चालू घडामोडीचे, जे तुम्हाला अतिशय हेल्पफुल राहतील, ठीक आहे। तर चला तर मग आपण सुरुवात करूया। तर आपण जे काही चालू घडामोडी घेणार आहोत, आजचा जो बीट आहे आपला तो आहे राजकीय व घटनात्मक, ठीक आहे, राजकीय आणि घटनात्मक। उद्याच्या ह्याच्यामध्ये आपण सायन्स रिलेटेड घेऊ किंवा उद्याच्या ह्याच्यामध्ये जे आता 26 जानेवारीला जे काही पुरस्कार भेटलेले आहेत त्याबद्दलही आपण डिस्कशन करणार आहोत। तर सुरुवात करूया आजच्या बीटसाठी राजकीय व घटनात्मक। आज जो काही आपण टॉपिक घेणार आहोत त्याच्यामध्ये राजकीय आणि घटनात्मक मध्ये आपण सौरभ कृपाल आणि BN कृपाल बद्दल जाणून घेणार आहोत। हे नेमके आहेत कोण आणि यांच्यावरती प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, ठीक आहे। तर सौरभ कृपाल बद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर सौरभ कृपाल हे ज्येष्ठ वकील आहेत आणि ज्यांनी शिफारस केलेली आहे त्यांच्या थ्रू, म्हणजे त्यांची शिफारस जी आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने 2021 मध्ये ज्येष्ठ वकील सौरभ कृपाल यांना दिल्ली उच्च न्यायमूर्तीसाठी पदाची नियुक्ती करण्याची शिफारस केलेली आहे। बघा, मी बोर्डवर यासाठी लिहित आहे की जेणेकरून तुम्ही नोट्स व्यवस्थित काढू शकाल। तर सौरभ कृपाल हे ज्येष्ठ वकील आहेत, बरोबर। यांनी कोणत्या पदासाठी, प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की कोणत्या पदासाठी नियुक्ती करण्याची त्यांनी शिफारस केलेली आहे, तर त्यांनी शिफारस कोणत्या पदासाठी केलेली? न्यायमूर्ती पदासाठी केलेली। कशासाठी? न्यायमूर्ती पदासाठी त्यांनी काय केलेली आहे? शिफारस केलेली आहे। कोणी केलेली आहे? प्रश्न विचारला गेला की कोणी केलेली आहे, त्यावेळेस प्रश्नाचा आन्सर असलं पाहिजे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने कशाची शिफारस केलेली आहे? सौरभ कृपाल यांच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदासाठी। बघा, दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदासाठी, बरोबर। सगळ्यांना इथे डाऊट क्लिअर झाला? प्रश्न असा विचार त्यानंतर कधी केली आहे जर प्रश्न विचारला तर नोव्हेंबर 2021 मध्ये केलेली आहे। कधी? नोव्हेंबर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने कुणाची शिफारस? सौरभ कृपाल यांची शिफारस कधी केलेली आहे? नोव्हेंबर 2021 मध्ये। कोणत्या पदासाठी शिफारस केलेली आहे? तर दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदाच्या नियुक्तीसाठी। दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या नियुक्तीसाठी शिफारस केलेली आहे। ही शिफारस 4 वेळेस केली गेलेली आहे मित्रांनो, परंतु काही मतभेदांमुळे ही शिफारस पुढे ढकलण्यात आलेली आहे। किती वेळा पुढे ढकलण्यात आलेली आहे? 4 वेळेस। कारण 4 वेळेस केली म्हणजेच काय, प्रत्येक शिफारस ही पुढे
ढकलण्यात आलेले आहे. तर चला जाणून घेऊ की शिफारस कशामुळे पुढे ढकलण्यात आली. तर ऑक्टोबर 2017 मध्ये दिल्लीच्या उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने शिफारस कोणाला केली? दिल्लीच्या उच्च न्यायमूर्ती पदासाठी. बरोबर, दिल्लीच्या उच्च न्यायमूर्ती पदासाठी शिफारस केलेली आहे. कुणी केलेली आहे? सौरभ कृपाल यांनी केलेली आहे. सौरभ कृपाल कोण आहे? तर बी एन कृपाल यांचे पुत्र आहेत. आणि बी एन कृपाल कोण आहेत? जर प्रश्न विचारला की बी एन कृपाल कोण आहे, तर बी एन कृपाल हे सरन्यायाधीश आहेत. ठीक आहे, बी एन कृपाल काय आहेत? एक सरन्यायाधीश आहेत. त्यांचा आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत, त्यांचा कार्यकालही समजून घेणार आहोत. तर याच्यावरती फोकस द्या. ऑक्टोबर 2017 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांच्या नावाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांच्या नावाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती, परंतु काही मतभेदांमुळे 4 वेळा ही पुढे ढकलण्यात आली. तर ऑक्टोबर 2017 मध्ये बघा, पहिली ज्येष्ठ वकील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नोव्हेंबर मध्ये केली होती, एकदा नोव्हेंबर 2021 मध्ये. त्यानंतर दुसऱ्या वेळेस दिल्ली उच्च न्यायालयाने कधी केली होती? दिल्ली उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने कधी केली होती? तर ऑक्टोबर 2017 मध्ये. बघा, इथे कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने, सर्वोच्च न्यायालय शब्द लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने कधी केली होती? नोव्हेंबर 2021 मध्ये. आणि त्याचबरोबर दिल्ली उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने, दिल्ली मधलं जे उच्च न्यायालय त्याच्या कॉलेजियमने कधी केली होती? दिल्ली उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने कधी केली होती? ऑक्टोबर 2017 मध्ये. बघा, इथे डिफरन्स समजला. प्रश्न विचारला तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कसं केलं जातं? शब्दामध्ये फिरवलं जातं. तर शब्दामध्ये फिरायचं नाही, आपल्याला लक्षात ठेवायचं. सर्वोच्च नाव ज्यावेळेस येईल, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने जर प्रश्न विचारला, सर्वोच्च न्यायालय, लक्षात ठेवायचं नोव्हेंबर 2021. आणि ज्यावेळेस दिल्ली उच्च न्यायालय हा शब्द येईल त्यावेळेस लक्षात ठेवायचं ऑक्टोबर 2017. कशाची शिफारस केली गेली होती? तर उच्च न्यायमूर्ती दिल्लीमधील उच्च न्यायमूर्ती पदासाठी शिफारस केली होती, नियुक्तीच्या पदासाठी शिफारस केली गेली होती. परंतु ही शिफारस रद्द केली. किती वेळेस शिफारस पुढे ढकलली? तर 4 वेळेस ही शिफारस पुढे ढकलली. कशामुळे ढकलली? तर काही मतभेदांमुळे म्हणजेच काय? जर दोन्ही बाजूला मत सेम असेल तर ती शिफारस व्यवस्थितली त्या शिफारशीची नियुक्ती केली जाते. परंतु जर शिफारशीमध्ये जर काही मतभेदांच्या विरुद्ध बाजू असेल, मत विरुद्ध असतील तर काय होते? ती शिफारस पुढे ढकलली जाते. जसं की एक्झाम्पल जर म्हटलं की काही लोकांची मतं, 10 लोकांची मतं ही सेम आहेत, परंतु 5 लोकांची मतं त्याच्या विरोधामध्ये, तरीही ती नियुक्ती साकार केली जाते. बट जर त्याच्या विरोधामधील मतं जास्त असतील किंवा मतभेद हे जास्त प्रमाणामध्ये असेल त्यावेळेस काय केलं जातं? दोन्ही इक्वल असतील आणि मतभेद असतील त्यावेळेस काय केलं जातं? ती शिफारस, ती खटला काय केला जातो? पुढे ढकलला जातो. आता जाणून घेऊ आपण कुणाबद्दल? बी एन कृपाल बद्दल. बी एन कृपाल जर म्हटलं, बी एन कृपाल कोण आहेत? सौरभ कृपाल यांचे वडील आहेत. ठीक आहे, सौरभ कृपाल यांचे वडील कोण आहेत? बी एन कृपाल आहेत. मे 2002 ते नोव्हेंबर 2002 पर्यंत भारताचे ते 31वे सरन्यायाधीश होते. कोण होते? प्रश्न विचारला जाऊ शकतो की बी एन कृपाल यांचं प्रश्न विचारला जातो, बी एन कृपाल हे कोण होते? लक्षात ठेवायचं, सरन्यायाधीश होते. कितवे सरन्यायाधीश होते असा प्रश्न विचारला तर 31वे सरन्यायाधीश होते. कार्यकाल विचारला कुठपर्यंत? तर मे 2002 ते नोव्हेंबर 2002 पर्यंत ते भारताचे 31वे सरन्यायाधीश होते. आता थोडक्यात जाणून घेऊ आपण बी एन कृपाल बद्दल. त्यांचं पदवी कुठे झालेली आहे, कोणकोणत्या गोष्टी आणि त्याच्यावरती कसे प्रश्न विचारले जाते. ठीक आहे, आपण पाहत आहोत बी एन कृपाल बद्दल. ठीक आहे, तर बी एन कृपालला आपण व्यवस्थितली समजून घेऊया. ठीक आहे, तर बी एन कृपाल हे कोण आहेत? सौरभ कृपाल यांचे वडील आहेत. कोण? बी एन कृपाल. सगळ्यांना व्यवस्थित दिसत असेल तर त्यांचं जर म्हटलं तर त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताचे जे काही 31वे सरन्यायाधीश आहेत, कोण? सरन्यायाधीश बी.एन. कृपाल यांचं पदव्युत्तर शिक्षण कशामध्ये झालं, कुठे झालं? ठीक आहे, तर पदव्युत्तर शिक्षण जर म्हटलं तर कुठे झालं असा प्रश्न विचारला तर कोणता आन्सर येतं? दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून त्यांचं कोणतं शिक्षण पूर्ण झालेलं आहे? पदव्युत्तर. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठामधून कायद्याची पदवी आणि त्यानंतर त्याने केम्ब्रिज विद्यापीठामधून कायद्यात पदव्युत्तर पदवी मिळाली. डबल आपल्याला तसाच प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो कसा की बघा, भारताचे 31वे सरन्यायाधीश यांचे यांचे कायद्यामधील पदवी ही कोणत्या विद्यापीठामधून झाली? तर प्रश्न येतो ऑक्सफर्ड विद्यापीठामधून झाली. त्यानंतर असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की सरन्यायाधीशांची पदव्युत्तर पदवी कुठे झाली? कितवे? 31वे सरन्यायाधीशांची पदव्युत्तर पदवी कुठे झाली? त्यावेळेस आपण सांगू शकतो केम्ब्रिज विद्यापीठामधून झाली. म्हणजे बघा, इथेच आपल्याला किती प्रश्न विचारलेले आहेत? 3 प्रश्न विचारलेले आहेत. तर ह्यामुळे आपल्याला कंटिन्युअसली जो काही टॉपिक आहे तो जर तुम्हाला रीड करायचा असेल त्याच्यामध्ये एका वाक्यामध्ये प्रश्न काढा, जेणेकरून काय होणार, तुम्ही एका वाक्यामध्ये जेव्हा प्रश्न काढाल ना त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की आयोग प्रश्न कसे विचारतो, त्याबरोबर सरळ सेवेला परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जातात. ठीक आहे, तर आपण त्याच पद्धतीने तयारी करून घेत आहोत. तर आता दुसरा टॉपिक बघूया, जिनेव्हा मधील. बघा, आपण बोलतोय कोणाबद्दल? बी.एन. कृपाल बद्दल. बी.एन. कृपाल कोण आहेत? भारताचे 31वे सरन्यायाधीश आहेत. आणि त्याचबरोबर सौरभ कृपाल कोण आहेत? ज्येष्ठ वकील आहेत. ठीक आहे, तर बी.एन. कृपाल हे जिनेव्हा मधील संयुक्त राष्ट्रसंघासोबत त्यांनी काही वर्ष काम केलेलं आहे. कुणी काम केलेलं आहे? जिनेव्हा मधील संयुक्त राष्ट्रसंघासोबत कोणी काम केलेलं आहे असा प्रश्न आल्यानंतर आपला आन्सर काय असलं पाहिजे? बी.एन. कृपाल यांनी केलेलं आहे. त्यानंतर यांचं सगळ्यात महत्वाचं कार्य म्हणजे काय, जास्तीत जास्त महत्वाचं आणि इम्पॉर्टंट म्हणजे काय, हे यांच्यामुळे 377 कलम हे काय केलं गेलेलं आहे? रद्द केले गेलेलं आहे. तर ते कसं, खटला कोणता होता हे जाणून घेऊ. तर खटला म्हटलं तर 2018 मध्ये खटल्याचं नाव होतं नवतेज सिंग जोहर विरुद्ध भारत सरकार. नवतेज सिंग जोहर विरुद्ध भारत सरकार असा हा खटला होता. या खटल्यात याचिकाकर्त्याचे ते काय होते? वकील होते. याचिकाकर्त्याचे ते वकील होते आणि निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये कलम 377 खंडपीठ सप्टेंबर, निकाल कधी लागला त्याचा? खंडपीठ सप्टेंबर 2018 मध्ये लागला आणि भारतीय दंड संहितेतील ते IPC 377 कलम हे रद्द करण्यात आलं. बघा, आता याच्यावरती आपल्याला प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात हे बघूयात. तर याच्यावर जे प्रश्न विचारले गेले तर जे भारताचे 31वे सरन्यायाधीश आहेत त्यांनी कोणत्या खटल्यामध्ये 377 कलम हे रद्द करण्यात आलं? तर तेव्हा आपल्या लक्षात आलं पाहिजे खटल्याचं नाव. तर खटल्याचं नाव होतं नवतेज सिंग जोहर विरुद्ध भारत सरकार खटला. कधी विचारलं गेलं? लक्षात ठेवायला पाहिजे 2018 ला, बरोबर. त्याच्यानंतर 31वे सरन्यायाधीश हे कोणाच्या बाजूने लढत होते? तर याचिकाकर्त्यांच्या बाजूने ते लढत होते. ठीक आहे, त्यानंतर आपण अजून जर विचारलं गेलं तर या खंडपीठाचा निकाल कधी लागला? तर सप्टेंबर 2018 ला लागला. ठीक आहे, बघा, सुरुवातीपासून आपण बघूयात. आपण सुरुवातीला काय पाहिलं? आपण सुरुवातीला पाहिलं सौरभ कृपाल यांना पाहिलं, त्याच्यानंतर आपण पाहिलं बी.एन. कृपाल यांना. त्यांनी सौरभ कृपाल यांनी शिफारस दिली होती कॉलेजियमच्या, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने शिफारस आयोजित केली होती, शिफारस पाठवली होती. कशासाठी? कशासाठी पाठवली होती? तर त्यांची शिफारस पाठवली गेली होती त्यांच्या न्यायव्यवस्थेमधील जे न्यायाधीश पद आहे त्या पदासाठी. ठीक आहे, तर आपण अशा पद्धतीनं सौरभ कृपाल आणि बी.एन. कृपाल बद्दल जाणून घेतलंय आणि त्याबरोबर आपण हेही समजून घेतलं की त्याच्यावरती अल्टरनेटिव्ह प्रश्न कसे विचारले जातात आणि त्या प्रश्नांचे आन्सर काय आहे. ठीक आहे, तर मला असं वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय हेल्पफुल ठरला असेल.
उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुरस्कार समजून घेऊ की पुरस्कार कोणकोणते दिलेले आहेत आणि कोणकोणते दिलेले आहेत. आता जी काही 26 जानेवारी झाली त्याच्यामध्ये कुणाकुणाला कोणकोणते पुरस्कार दिले गेलेले आहेत. ठीक आहे. थँक्यू सो मच फ्रेंड्स. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये.